पैठणच्या श्री क्षेत्र आपेगाव इथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं अत्यंत भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। यंदा 24 जुलैला पालखीचं पंढरपुरात आगमन होईल। तब्बल 18 दिवस संत विचारांचा महोत्सव अनुभवायला मिळेल। ज्ञानोबा तुकाराम आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषानं, टाळ मृदुंगाच्या गजरानं, वीणेच्या मंजूळ स्वरांनी आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय। हजारो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखीचं विधिवत पूजन करून सोहळ्याला प्रारंभ झालाय। या वारी सोहळ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र आपेगाव या ठिकाणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जी आहे ती आज पंढरपूरकडे प्रस्थान होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या पद्धतीने जे आहे ते वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेत आपल्याला पाहायला मिळतात। बालवारकरी जे आहे ते देखील या पालखीमध्ये सहभागी झालेली पालखी जी आहे ती श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी 24 तारखेला दाखल प्रस्थान करणार आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही वारकरी आहेत। काय सांगाल, कसा उत्सव असतो, कशी ही संपूर्ण तयारी असते? रामकृष्ण हरी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा आणि माता पिता विठ्ठलपंत रुक्मिणी यांचा हा पालखी रथ सोहळा माऊलींच्या जन्मभूमीवरून भूवैकुंठ श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आज प्रस्थान करता झालेला आहे। आज या सोहळ्याचा पहिला दिवस आपल्या या आपेगावामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळी तातोडी उतावेळ या भगवंताच्या निरोपाप्रमाणे सर्व वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी आज आपेगावरून या ठिकाणी प्रस्थान करते झालेले आहेत। गेलं वर्षभर ज्या क्षणाची वाट आम्ही पाहतो तो क्षण आज आलेला आहे। भगवंताच्या भेटीकरिता जायचं म्हणजे एक वेगळा आनंद आमच्यामध्ये निर्माण होतो आणि तोच आनंद आज सगळे आम्ही उपभोगत भगवान परमात्म्याच्या भेटीकरिता जात आहोत। वरून पाऊस चालू आहे तरी सुद्धा आमचा आनंद या ठिकाणी कमी झालेला नाही। पावसाच्या येण्यानं आमचा आनंद द्विगुणित होऊन आम्ही भगवंताच्या भेटीकरिता नाचत बागडत आनंदित होत गात आम्ही भगवंताच्या भेटीकरिता जात आहोत। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, आपेगाव, पैठण।